Good morning, friends. Today we are going to learn new lesson, unit number 4, subunit 4.2, baby pangolins night out. Bhau Kadare is a nature lover and an eminent activist. He has won many honors and awards for substantial contribution towards the protection and conservation of various endangered species. Since 1920 to 1992, he has striven through Sahyadri Nisarga Mitra organization Chiplun to make the concept of conservation of nature through livelihood a reality. भाऊ कडदरे हे खूप म्हणजे निसर्गप्रिय व्यक्ती आहेत, ॲक्टिव्हिस्ट आहेत. ते आता कार्यक्षम असे प्रभावी लोकप्रिय असे भाऊ कडदरे हे काय कार्यकर्ता आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी ही वॉज वॉन मेनी ऑनर्स अँड अवॉर्ड्स फॉर सबस्टॅन्शियल कॉन्ट्रीब्युशन्स टुवर्ड द प्रोटेक्शन. त्यांनी बरेचसे म्हणजे प्राण्यांचं संवर्धन कसं केलं जाईल या दृष्टिकोनातून त्यांनी काम केलेलं आहे. आणि 1992 मध्ये त्यांनी निसर्ग मित्र ऑर्गनायझेशन चिपळूण ही म्हणजे हे ऑर्गनायझेशन त्यांनी निर्माण केलेली आहे आणि त्याच्याद्वारे त्यांनी ते काम केलेलं आहे. हिअर आर गिवन द ॲक्टिव्हिटी फॉर यू. वॉर्मिंग अप. You are visiting a nearby hill with your aunt. Think of 5-8 questions you would like to ask about the hill in English. तुमच्या आंटीला भेटायचं आहे आणि आंटी बरोबर तुम्ही म्हणजे तुमच्या एखाद्या कझिन बरोबर जाऊन हिलवरचे म्हणजे पर्वतावर जाऊन तिथं तुम्हाला 5 किंवा 8 प्रश्न त्यांना विचारायचे आहे ना. आता नेक्स्ट, what instruction does a human mother give to her 2-year-old baby in the course of the day? आता आई आपल्या बाळाला 2 वर्षाच्या बाळाला दिवसभरातनं काय काय इन्स्ट्रक्शन देते, काय काय सूचना देते ते तुम्हाला लिहायचे आहेत. राईट. 5 to 8 ऑफ दोज इन इंग्लिश युझिंग युअर इमॅजिनेशन. आता इमॅजिनेशन करून तुम्हाला ते लिहायचे आहेत की ती काय काय म्हणते बाळाला. गेट अप बेबी, वॉश युअर माउथ क्लीन, ड्रिंक दिस कप ऑफ मिल्क, don't say no, it's a sweet, come here, let me give you a bath, be careful or you will fall, don't say no to your food, it's a good for you, you know, sleep well. This type instructions given by the mother of our 2 years child. Okay, next, imagine yourself in the following situations. है ना, इमॅजिन करायचं आहे. आणि यू हॅव गॉन टू लोकल टुरिस्ट स्पॉट विथ युअर स्कूल फ्रेंड्स. देअर यू मीट समवन फ्रॉम अनदर कंट्री हू वॉन्ट्स टू नो मोर अबाउट यू अँड युअर स्कूल. इंट्रोड्यूस युअर सेल्फ टू दॅट पर्सन अँड प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन्स अबाउट युअर स्कूल. तुम्ही कधी फिरायला गेला असेल तर तिथं टुरिस्ट स्पॉटवर तुम्हाला काही तुम्ही तुमच्या मित्राबरोबर आहात आणि तिथं तुम्हाला एखादा व्यक्ती मिळाला दुसऱ्या देशातला आणि तो तुमच्या शाळेविषयी आणि तुमच्याविषयी माहिती मागत आहे, तर तुम्हाला तो तुम्हाला स्वतःचं इंट्रोडक्शन करून तुम्हाला ती इंग्लिशमध्ये त्याला माहिती देता आली पाहिजे. यू अँड युअर schoolmates have gone to visit a famous organization institute to get more information about their work. Introduce yourselves to the authorities there. तुम्हाला काय करायचं आहे, एखाद्या वर्गमित्राबरोबर एखाद्या प्रसिद्ध संस्थेला त्या संस्थेच्या कामाची अधिक माहिती मिळवण्याकरता भेट द्यायची आहे आणि ती भेट दिल्यानंतर तेथील अधिकाऱ्यांना स्वतःची ओळख करून द्यायची व आपल्या भेटीचा जो काही उद्देश असेल तो तुम्हाला तो स्पष्ट करायचा आहे. You and your team have lost your way in another school where you have gone for competitions. Introduce yourselves to the students of that school and inquire about the way. तुम्हाला एखाद्या तुम्ही तुमच्या संघाशिवाय एखाद्या स्पर्धेकरिता दुसऱ्या शाळेत जाता व त्या स्पर्धेच्या ठिकाणचा रस्ता जेव्हा चुकला तेव्हा तेथील विद्यार्थ्यांना तुमची ओळख करून देऊन आणि त्या स्पर्धेच्या ठिकाणाची चौकशी तुम्हाला करता आली पाहिजे. यू हॅव टू सेइंग इन इंग्लिश बिकॉज वी हॅव नो नॉलेज अबाउट अदर लँग्वेज. दॅट टाइम यू हॅव टू यूज द इंग्लिश लँग्वेज बिकॉज इंग्लिश इज अ वर्ल्ड लँग्वेज. फ्रॉम युअर सायन्स textbook and the internet, find the names of at least 10 rare animals that are seen in Maharashtra state. तुम्हाला 10 दुर्मिळ अशा प्राण्यांची इंटरनेटवरनं शोध करायचा आहे, काढायचा आहे. सो लेट्स स्टार्ट नाव लेसन.
Maybe pangolin's night out, है ना. Come baby, wake up. We will go and eating today. Mama pangolin gave a gentle loving push to her own 1 month old baby with her long tapering mouth. Baby was still drowsy after a day's sleep. Mother tried to pursue him. You keep asking me to take you out. You say you are tired of drinking milk all the time. Now get up, get ready. एक आई आपल्या बाळाला उठवते, उठ बाळा उठ, आता आपल्याला कुठं जायचं आहे, आज आपल्याला मुंग्या खायला जायचं आहे. आणि मग त्याच्या आईने म्हणजे ममा पंगोलिन्स म्हणजे खवले मांजरांनी आपल्या बाळाला उठवलेलं आहे आणि बाळाला ती जंटल पुश करते, म्हणजे थोडंसं ढकलून तिला प्रेमाने उठवते की उठ बाळा, आज आपल्याला कुठं जायचं आहे, मुंग्या खायला जायचंय. तिचं तोंड असं लांब असतं बघा, लॉंग टॅपरिंग माउथ म्हणजे निमुळत असं तोंड आहे. इथं पाहिली असेल तुम्ही चित्रामध्ये मांजर दाखवलेली आहे, तिचं तोंड कसं दिसतंय, एकदम निमुळत. त्या निमुळत्या तोंडाने तिला ती आपल्या बाळाला धक्का देऊन उठायला लावते, उठ म्हणते. मदर ट्राय टू परस्यू हिम. यू कीप आस्किंग मी टू टेक आउट. तू नेहमी म्हणतो ना की आई तुम्हाला बाहेर घेऊन जात नाहीस, मग चल आज मी तुला बाहेर घेऊन जाते. यू से यू आर टायर्ड ऑफ ड्रिंकिंग मिल्क. तू नुसतं दूध पिऊन काय केलेलं, आता थकलेलं आहे, तुला काहीतरी खायचंय बाहेर, म्हणजे दुसरं. आता हे जे आहे लिक्विड आणि सॉलिड बघा, लिक्विड म्हणजे आईचं दूध हे लिक्विड असतं, आणि आता काहीतरी, आता तो बाळ थोडा मोठा झालेला आहे, आता त्याला कुठेतरी बाहेर काही वेगळं खायचं आहे. नाउ गेट अप, गेट रेडी. आणि आता चल, आता तू लवकर उठ, तयार होऊ. No, won't, said baby, stretching his long tail lazily. बाळ अजूनही उठत नाहीये, त्यामुळे आणि आपली जी लॉंग शेपटी होती तो अशी आळशीपणाने लेझिली त्याने ती स्ट्रेच केली. आणि नाही आई, आय डोंट वॉन्ट टू वॉक ऑल द वे. मला तुझ्याबरोबर पायी चालायचं नाहीये. म्हणजे आई जशी पायी चालते तसं मी, लहान बाळ कसं रडतं की नाही आई मला कड्यावर घे, त्याप्रमाणे ते बाळ सुद्धा म्हणतंय की आई मी आता पायी चालणार नाही. डोंट वरी, सेड ममा. डोंट वरी, सेड ममा, आय विल कॅरी यू ऑन माय टेल. गुड बॉय, कम ऑन, इट्स अ टाइम. नाही, मी तुला काय करेल, माझ्या शेपटीवर तुला उचलून घेऊन जाईल, कॅरी करेल. मॅमा सेट हिम ऑन हर टेल अँड फायनली ब्रॉट हिम आउट ऑफ द होम. आणि आईने बाळाला आपल्या शेपटीवर बसून घराच्या बाहेर ती पडली. देअर होम वॉज अ स्नग होल इन द अर्थ, 9 inches wide and more than a meter long. 9 inch wide म्हणजे हे जे आहेत खवल्या मांजराचं घर कसं असतं, असं खाली जमिनीमध्ये असतं, आणि 9 इंच लांब, 9 इंच त्याची लांबी आणि मोर दॅन अ मीटर लॉंग म्हणजे 1 मीटरपर्यंत तो आतमध्ये असतो, आणि त्याची लांबी ही काय असते 9 इंचाची असते. ममा कॉन्शियस बेबी to sit tight and hold on to her scales with his claws. आणि आता मम्माने काय केलं, केअरफुली आपल्या बाळाला म्हणजे खूप जाणीवपूर्वक आपल्या बाळाला पाठीमागे बसून घेतलं, आणि त्या बाळाने सुद्धा आईला काय केलं, त्या खवल्यानिशी गच्च आपल्या क्लाउज म्हणजे पंजानिशी पकडून घेतलं. शी बिगन टू वॉक स्टेडीली अँड कॉन्शियसली. आणि आता आई खूप हळुवारपणे आणि फार सावधगिरीने चालू लागले. जस्ट दॅन अ पॉर्क्युपाईन वेंट पास्ट देम. आणि तिथून काय केलं, एक पॉर्क्युपाईन म्हणजे काय, साळींदर, तिथून गेलं. हुज दॅट बेबी वॉन्डर्ड. आणि आता आईशी तो बोलला, बाळा कुजबुजला, बा आई हे कोण आहे. ओ दॅट्स अ पॉर्क्युपाईन. अँड हू आर यू. आणि ते तर साळींदर आहे, तर मग आपण कोण आहोत. मम्मा बिगन टू एक्सप्लेन ॲज द वॉक. आणि आई आता चालता चालता तिला त्या बाळाला बोलू लागली. वी आर द पँगोलिन्स. आपण काय आहे, खवले मांजर आहोत. वी हॅव मेनी कझिन्स, 4 of them आर इन आफ्रिका अँड 4 आर इन एशिया. आपल्यापैकी बरेचसे जे आहेत जाती, 4 पद्धतीच्या जाती आहेत, आणि त्या काही आफ्रिकामध्ये आहेत तर काही एशियामध्ये आहे, आशिया खंडात आहे. वी लिव्ह इन इंडिया. आपण इंडियामध्ये राहतो. सो पीपल कॉल अस
इंडियन पँगोलिन्स, आणि आपण भारतात राहतो म्हणून आपण भारतीय खवले मांजर म्हणून ओळखलं जातो. इन द नॉर्थन पार्ट ऑफ द इंडिया अवर कझिन्स चायनीज पँगोलिन्स आर ऑल्सो सीन. आणि आपल्या बाजूला जे आहे ना चायनीज पँगोलिन्स सुद्धा आपल्याला पाहाव्यास मिळतात. बाय नाव ममा अँड बेबी हॅड रीच द अँट हिल. आता कुठं पोहोचले आई आणि बाळ? त्या अँट हिलला. अँट हिल म्हणजे मुंग्यांचं मोठं वाळू असतं ना तिथं टेकडीवर. ममा युज्ड हर स्ट्रॉंग शार्प अँड कर्व्ड फ्रंट क्लॉज टू क्विकली डेमोलिश द अँट हिल. द टर्माइट्स इनसाइड बिगिन टू रन हेल्टर आणि स्केल्टर. आता बघा, ममाने आपल्या स्ट्रॉंग अशा शार्प आणि कर्व अशा क्लॉज म्हणजे पंजाने काय केलं, त्या त्यांच्या अँट हिलला डिमॉलिश केलं, नष्ट केलं. आणि त्याच्यातनं आता मुंग्या सैरावैरा पळू लागल्या. हेल्टर अँड स्केल्टर म्हणजे इथून तिथं इकडे तिकडे पळू लागल्या. इन अँड आउट वेंट मदर्स 1.5 foot long sticky tongue. She began to devour the termites. आणि आता काय करू लागल्या त्या खवली मांजरतिका आपल्या लांब सडक अशा स्टिकी टंग म्हणजे अशा चिकट अशा जिभेने त्या मुंग्यांना खाऊ लागल्या आणि पटकन तोंडामध्ये भरू लागल्या. म्हणजे पटकन काय करतात ते पटपट मिटकावू लागल्या. पटपट ते जशाच मुंग्या बाहेर येऊ लागल्या, वाळवी बाहेर येऊ लागली, तसे ते खाऊ लागल्या. लुक बेबी देवर आर डिलिशियस. बघ बाळा, खूप छान आहे, डिलिशियस आहे. इट देम अप क्विकली. आणि त्यांना लवकर खा. दिस इज हाऊ वी पँगोलिन्स गॉबल अप टर्माइट्स. आणि ह्या पद्धतीने आपण ह्या टर्माइट्सला आपण काय करत असतो, खात असतो. गॉबलत म्हणजे मिटक्या मारून खाणे. बेबी वॉच्ड मदर अँड ट्राईड टू फॉलो her example. Slowly, yes, baby could do it too. In and out went his tiny tongue. This was his first solid meal after being nursed on a mother's milk for a month. आता लहान बाळ जेव्हा आईचं दूध पितं त्याच्यानंतरचं जे 4थ्या महिन्यापासून जे बाळाला सॉलिड मिल्क दिलं जातं म्हणजे घट्ट अन्न, त्या पद्धतीचं हे अन्न त्या बाळाला आता आज मिळत होतं. अँड ही फाउंड द टर्माइट्स ट्रूली डिलिशियस. आणि आता पहिल्यांदा तो खात असल्यामुळे त्याला ते डिलिशियस लागलं, चविष्ट लागलं. जस्ट लाईक अ मदर हॅड सेड दे वुड बी, शी टू वॉज हॅपी. आणि आता आई आणि बाळ दोघंही फार आनंदित होतं खाऊन. गुड बेबी, रिमेंबर धिस इज द प्रॉपर फूड फॉर अस पँगोलिन. बघ बाळा, आता आठवण ठेव की हे जे अन्न आहे तेच पँगोलिनचं अन्न आहे. वी डोंट हॅव टीथ लाईक अदर ॲनिमल्स, सो धिस इज व्हॉट वी ईट. आपल्याला दात नाहीये, पँगोलिन्सला दात नसल्यामुळे आपलं अन्न हेच आहे आणि हे अन्न हेच आपलं अन्न आहे आणि आपल्याला हे खावं लागेल. सो दिस इज व्हॉट वी ईट. आपल्याला दात नसल्यामुळे हेच अन्न आपल्याला खायचंय. जस्ट दॅन ममा स्मेल्ड समथिंग इन अ ट्राईस. शी पुल्ड हर बेबी टू हरसेल्फ अँड हेल्ड हिम क्लोज टू हर बेली. तिने तिला एक स्मेल आली. स्मेल म्हणजे काय, गंध आला की बाजूला कोणीतरी आहे. तिने लगेच आपल्या बाळाला ओढून घेतलं आणि आपल्या बेलीला म्हणजे आपल्या पोटाला तिने काय केलं, घट्ट धरून घेतलं. शी हिड बिहाइंड रॉक अँड पुल्ड हर लॉंग बॉडी टुगेदर इनटू अ टाईट बॉल. आणि आपल्या अंगाला तिने असं वळकुट म्हणजे पूर्ण गोलाकार फिरून घेतलं आणि एखाद्या बॉल सारखी ती कडक बनून गेली. एनीवन वुड थिंक शी वॉज जस्ट अनदर पीस ऑफ रॉक. आणि कुणालाही ती दिसणार नाही, ती एक खडकासारखी बनून गेली, एक दगड बनून गेली ती. आफ्टर अ व्हाईल द स्मेल डिमिनिश्ड. इट सीम टू कम फ्रॉम अ सेफ डिस्टन्स. आणि आता तो जो वास होता तो वास आता हळूहळू कमी होऊन नाहीसा झाल्यावर तिने त्या बाळाला आता ही सेम टू कम फ्रॉम अ सेफ डिस्टन्स आणि थोड्या दूर अंतरावर जाऊन म्हणजे सुरक्षित असं अंतरावर जाऊन तिने काय केलं, आपल्या बाळाला ममा लुझन हर टेल अ बीट अँड लिझन केअरफुली. आणि आपल्या बाळाला तिने सोडलं आणि आता ती केअरफुली काळजीपूर्वक ती ऐकू लागली परत. शी सेन्स अ ब्राईट लाईट पासिंग ऑन अँड विथ इट सम साऊंड. शी अनकॉल्ड हरसेल्फ व्हेरी कॉन्शियसली अँड लेट द बेबी गो. आणि तिने तो आवाज ऐकून पूर्णपणे खात्रीने काय केलं, पाहिलं आजूबाजूला काही नाही म्हणून तिने आपल्या बाळाला परत सोडून दिलं.
Did you note the smell just now? Remember it better than anything else. This is the smell of man. तू जो वास घेतला का आता, हा जो वास होता तो कोणाचा होता? माणसाचा होता. Some of them are wicked beyond the measure. काही माणसं ही काय असतात? फार दृष्ट असतात. म्हणजे आपण मोजमाप करू शकत नाही अशा पलीकडेचे हे असतात दृष्ट माणसं. They search for our holes, nest and dig them up. They kill us, eat our flesh, and sell our scales to earn the loads for money. Humans think our scales are medicinal. बघा आता हे काय करतात माणसं, आपलं जे आहे ते नेस्ट शोधून काढतात आणि आपल्याला मारून देतात आणि आपलं म्हणजे खोदून आपल्याला शोधतात आणि आपल्याला मारून देतात आणि आपलं हे जे आहे मांस ते खातात आणि काय करतात, आपले जे स्केल्स असतात ते सुद्धा काय करतात, ते विकून टाकतात आणि त्यांना असं वाटतं की ह्युमन थिंक दॅट अवर स्केल्स आर मेडिसिन, आणि हे जे स्केल्स आहेत आपले जे खवले आहेत ते काय आहे, मेडिसिनल आहे असं त्यांचा विचार आहे. सो स्टुडंट, वी हॅव टू सी द नेक्स्ट पार्ट ऑफ दिस remaining part of the lesson. We have to take the next lecture. Okay, bye.